लेदर वर्ल्ड जेन्युइन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल, सॅन्डल, शूज, पर्स, लेडीज पर्सेस, लेदर सोफा कव्हर्स, सर्व प्रकारचे बॅग्स, जॅकेट, बेल्ट आणि प्रत्येक लेदरमध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट्स प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध. अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही. लेदरची 100% गॅरंटी. पत्ता अहमदनगर, बंगलो नंबर 4, BSNL ऑफिस पाठीमागे, हॉटेल अशोकाजवळ, अहमदनगर. संपर्क क्रमांक 9604 32 78 63. छत्रपती संभाजीनगर, निशा बाफना प्लाझा, आकाशवाणी समोर, राज क्लॉथ स्टोअर्स जवळ, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर. संपर्क क्रमांक 92 84 14 65 54. अहमदनगर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी व्यक्तिगत अहमदनगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना जाहीर पाठिंबा दिल्याचे सांगितले आहे. अहमदनगर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे की RPI गवईचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र गवई यांच्या आदेशाने पक्ष न पाहता व्यक्ती म्हणून पाठिंबा दर्शवण्याची भूमिका स्पष्ट केली आणि पुढे म्हणाले की RPIच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा इतर पक्षांनी निवडणुकीत वापर करून घेतला आहे आणि अनेक निवडणुका काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या समवेत केली आहे. मात्र सर्वांनी RPIच्या नेत्यांचा वापर केला असल्याचा आरोप करत आयोजित पत्रकार परिषदेत सुशांत म्हस्के यांनी नगर दक्षिणचे लोकसभेचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना वैयक्तिक पाठिंबा दिला असल्याचे सांगितले आहे. माझं नाव सुशांत गिरीधर म्हस्के. मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचा शहर जिल्हाध्यक्ष आहे. आमचे राष्ट्रीय नेते आदरणीय डॉक्टर राजेंद्रजी गवई साहेब यांच्या आदेशानुसार आज आम्ही पक्ष नव्हे तर व्यक्ती म्हणून खासदार सुजय विखे पाटील साहेब यांना आज जाहीर पाठिंबा आम्ही देत आहोत. काय कारण आहे पाठिंबा द्यायचं? महाविकास आघाडीने आत्तापर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचा नेहमीच मतांसाठी वापर केला. आम्हाला आजपर्यंत मान सन्मानाची वागणूक सत्तेमध्ये कोणत्याही जिल्ह्यात, महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी सत्तेमध्ये वाटा दिला नाही. त्यामुळं आज आमची वेगळी भूमिका आहे. जोपर्यंत महाविकास आघाडीला आमची ताकद कळणार नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या विरोधात यापुढे काम करणार. लोकसभेमध्ये केलं, विधानसभेतही करणार. भारतीय जनता पार्टीशी काही चर्चा झाली का सत्तेत वाटा वगैरे करून? भारतीय जनता पार्टीशी आमची कुठली बातचीत झालेली नाही आहे. गवई साहेबांची सुद्धा झालेली नाही, माझ्या माहितीनुसार तरी झालेली नाही. परंतु गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेब यांना शरद पवार साहेब यांनी लोकसभा न लढवण्याचा सल्ला दिला, विनंती केली का लोकसभा तुम्ही लढू नका, यावेळेस माझ्या शब्दाखातीर नवनीत राणा यांना तुम्ही मदत करा. गवई साहेबांनी शरद पवार साहेबांचा शब्द ठेवून, मान ठेवून नवनीत राणा यांना निवडून आणलं. तरी देखील त्यांना मान सन्मानाची वागणूक ही दिली गेली नाही. हे कायमस्वरूपी चालू आहे. काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, हे फक्त आमचा इलेक्शन पुरता वापर करतात. निवडणुकीमध्ये हा गट आमच्या सोबत आहे, ही RPI आमच्या सोबत आहे हे असं भासवतात आणि RPIचे मतं घेतात. परंतु आम्हाला सत्तेमध्ये आजपर्यंत कुठं घेतलं गेलं नाही, तसं त्यांनी विचारही केला गेला नाही. नगर दक्षिणेतून साधारण किती मताधिक्य पडण्याची अपेक्षा आहे RPIच्या माध्यमातून? किमान आम्ही आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जे काही कार्यकर्ते असतील गावखेडे फिरून आम्ही साधारण 70,000 तरी मतदान विखे पाटील साहेबांना आम्ही मिळवून देणार. खासदारकीनंतर काय अपेक्षा आहे नगर दक्षिणसाठी? खासदारकीनंतर जर विधानसभेला आमचा विचार केला गेला नाही, मग ते कोणी असो, मग ते भाजप असो नाही तर महाविकास आघाडी असो, आम्ही त्यांच्या विरोधात काम करणार आणि स्वतंत्र आमचे उमेदवार उभा करणार. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाची भूमिका ही कधी पण सरळच असते. आम्ही सुजय विखे पाटील यांना व्यक्तिगत एक व्यक्ती म्हणून आज दक्षिण लोकसभेमध्ये आम्ही जाहीर पाठिंबा दिलेला आहे. कुठल्या पक्षाला हा पाठिंबा आमचा नाही. NTP न्यूज मराठी, अहमदनगर.